जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ह्या लोकांच्या पाचवीला पुजलेला आहे. आता आपण नळावण्याच्या सुरकुलवाडी या ठिकाणी आहे. सुरकुलवाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर होते, परंतु धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी हा जो इथं बंधारा आहे, या बंधाऱ्यामध्ये हे पाणी आहे. हे पाणी फार दिवस पुरेल अशी परिस्थिती नाही, परंतु सध्या कपडे धुण्यासाठी किंवा फार तर शेतीसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये आणि जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतोय. परंतु जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये गेले अनेक वर्ष, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या लोकांची व्यथा खूप आहे आणि हा प्रश्न, हे अडचणी सुटत नाही. आता या ठिकाणी जलजीवन मिशनची योजना राबवली असेल नसेल माहीत नाही, परंतु प्रॉब्लेम मात्र ह्या लोकांचा कायम आहे. या ठिकाणी टँकर येतो, खालच्या बाजूला रस्ता नसल्यामुळे टँकर जात नाही, लोकांची गैरसोय होते. लोक प्लास्टिकचा कॅन भरून ठेवतात, बादल्या भरून ठेवतात. टँकरसुद्धा वेळेवर येत असेल अशी शाश्वती नाही. लोकांच्या अडचणी खूप आहेत. प्रशासनाने या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा. तर हा प्रश्न सुटला नाही तर या लोकांनी करायचं काय असा प्रश्न आहे. आणि ह्या भागातली लोकांचे जर प्रशासनाला अडचण सोडवता येत नसेल तर प्रशासनाचा उपयोग काय? या ठिकाणच्या लोकांनी इथं जन्म घेऊन काय चूक केली का असा प्रश्न आहे. आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक इथले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. बाबा जरा या पुढे. बाबा तुमचं काय नाव आहे? नारायण शेंगाळ. असे इकडे उभे. नारायण, असे मागे या ना. नारायण शेंगाळ, कुठलं गाव? हेच सुरकुलवाडी. आता इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय? बोला. पिण्याच्या पाण्याची सोय आमची गैरसोय आहे. पिण्याच्या पाण्याची टँकर येतो का? टँकर आलता इथं पण शाळेपासूनच येतो आणि शाळेपासूनच जर म्हणजे खाली रस्ता नाही. आता आम्हाला पिण्याची इथं बघा एक विहीर आहे इथं खाली ह्या झाडांमध्ये, तिथून डोक्यावर पाणी नेतो आम्ही. खाजगी विहीर आहे का? खाजगी विहीर आहे. किती लांब आहे वस्तीपासून? हे इथं हे बघा, ही वस्ती, हे आंब्याचं झाड. 1 किलोमीटर अंतर? नाही एवढं नाही, अर्धा किलोमीटर. हा. दररोज सकाळी किती वाजता पाणी आणायला जातं? पाणी सकाळची उठलं का जावड्यात दिवस निघायच्या आत. आता बाबा इथे जो बंधारा आहे, हा. हे पाणी पुरतं का? हे पाणी आता चित्राबांसाठी आणि कपडे धुवायला? कपडे धुवायला, प्यायचं पाण्याची इथून आम्ही सोय करतो. आता टँकर किती दिवसापासून सुरू झालाय? टँकर आमच्या काय आलाच नाही. एकदाच आलता, तिथे शाळेच्या लोकांनी घेतला. किती दिवसापूर्वी आलता? झालं 2-4 दिवस झाले. 4 दिवसापूर्वी. हा. टँकर कोणाचा? शासनाचा, पंचायतीचा का कोणाचा तो खाजगी? कोणचा होता अहो हे नाही साहेब सांगता यायचं मला, पण टँकर आता तर म्हणलं माहिती पडत, म्हणलं मला भरून ठेव द्या. ते त्याने म्हणले खाली नाही आम्ही नाही देत, इथं शाळेकरता शाळेंच्या मुलांसाठी. मग त्याच्यावर टँकरच आला नाही. शाळेच्या मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा. टँकर येतो? हो हो. इथं लाईट वेळेवर आहे का? हा आहे. बिबट्याची काय अडचण? बिबट्याची अडचण तुम्हाला सांगतो आता सध्या नाही काय. सध्या नाही. सध्या नाही. तालुक्याचे आमदार कोण आहेत? तालुक्याचे आमदार हे आपल्या शरद दादा सोनवणे. खासदार कोण आहेत? खासदार वल्लभ नाही, आपला हा कोले अमोल कोल्हे. अमोल कोले. काय कोल्हे आणि सोनवणे यांच्याकडे काय मागणी? काहीच नाही. आता हे पुढारी करतात, आम्ही म्हातारी माणसं काय कुणी काही येणार आहे कुठं काही. पिण्याच्या पाणी संदर्भात काय मागणी? पिण्याच्या पाण्यात आमची गैरसोय. आता इकडे जलजीवन मिशनची काय नळ पाणी पुरवठा योजना काय आहे का? काहीच नाही, पर काहीच नाही. सरपंच कोण आहे? सरपंच ते नळवणे बाई, एक ओवाळे म्हणून बाई नळवण्यामध्ये. मग त्या इकडे कधी समस्या समजून घ्यायला कधी येतात? नाही, कधीच नाही. आपण पाहतोय ही नळवण्याची सुरकुलवाडी आहे. नळवण्याच्या सरपंच उभाळताई कदाचित तिकडे येत असतील किंवा बाबांना भेटले नसतील. तालुक्याचे आमदार, खासदार यांनी सुद्धा या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल कसा हे पाहणं गरजेचं आहे. मतं मागायला आपण नेहमी येतो, 5 वर्षांनी आल्यावर सगळे आपण शब्द देतो, निवडून गेलो की पुन्हा आपल्याला विसर पडतो आणि मग आपण तांत्रिक अडचणी शोधण्यामध्ये गर्क असतो. कायमस्वरूपी या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायला हवा अशीच या जनतेची माफक अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, सुरकुलवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.